आरोपी खासदार राजन विचारे यांनी पोलीस सुरक्षा कमी केल्याविरोधात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। तर ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा कमी करून शिंदे गटातील नेत्यांची सुरक्षा वाढवल्याचा या याचिकेमध्ये आरोप करण्यात आला होता। तर कोणाला किती सुरक्षा द्यायची तो प्रशासनिक समितीचा अधिकार आहे, तर असं उच्च न्यायालयाने म्हटलंय। सोबतच दाखल याचिकेत तथ्य नसल्याचा कोर्टाचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। मात्र राजन विचारे हे लवकरच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत। विचारे यांचे वकील ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी ही माहिती दिली आहे। तर राजन विचारे हे ठाकरे गटाचे खासदार आहेत। पुढच्या बातमीकडे वळूयात। एरवी गदारोळ आणि घोषणाबाजीवरून तापलेल्या विधानसभेत आज पडूंनी विचारलेल्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट आदित्य ठाकरेंना मिश्किल चिमटा काढलाय आणि काय विधानसभेत एकच हशा पिकला। अनेक ठिकाणी नाशिक जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात देखील आणि आता आपण पाहतोय आमच्या गावची फिनले मिल झाली, बंद झाली। मग त्यांनी काय करावं आता? म्हणजे लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं, कोण जबाबदार आहे? तुम्ही तरी घेतली पाहिजे ना सरकारनं जबाबदारी। याच्यासाठी काही धोरण आखणार आहे का, हा मूळ प्रश्न आहे। साहेब, लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटलं तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे। पण आपण जी सूचना केली आहे जरूर ती तपासून पाहता येईल। पहिल्यांदा तर माननीय बच्चू कडूंनी प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का सरकारने लग्न लावायचं? तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे। माननीय, ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नये तर तुम्ही आमच्या सोबत बसा? आदित्यजी, आधी लग्न कोंडाण्याचं नाही, कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय आहे। अनुभवातूनच बोलतोय। लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्यामुळेच त्यांची भाषा बदलली असल्याचा टोला त्यांनी लगावला। उद्धव ठाकरेचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे, राजकीय धर्मांतर झालेला आहे। बाळासाहेबांच्या मुलाचा अगर राजकीय लव्ह जिहाद होत असेल, धर्मांतर होतोय म्हणून तो उद्धव ठाकरेचे चॅनल आणि भाषाच बदलली आहे। उद्धव ठाकरे ह्या पुढे पण कधीही हिंदू समाजाला संरक्षण देऊ शकणार नाही। कारण ज्या माणसाचा धर्मांतर झाला असेल तो हिंदू समाजातच अगर राहिला नसेल तर तो काय हिंदू समाजाला संरक्षण आणि हे देणार? आता पण खेडच्या सभेच्या अगोदर काय आवाहन केलं त्यांनी की मराठी मुसलमानांनी इथे यावं, म्हणजे तुम्हाला हिंदूंची आता यापुढे गरज नाहीये का? तुम्ही सांगून टाकता का माझ्या सभेला हिंदूंनी यावत नाही? माननीय लोढा साहेब यांनी जी काय या ठिकाणी माहिती दिली आणि माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एकही लव्ह जिहादची केस ती आजपर्यंत उपलब्ध नाही आहे। त्यामुळे केवळ लव्ह जिहाद करून भास निर्माण करण्याचा प्रयत्न आणि जनतेला त्याच्यामध्ये विपर्यास करून कुठेतरी एका बाजूला नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही मंडळी करतायत आणि म्हणून हे महाराष्ट्र जनतेला आता समजलंय। त्यामुळे यांच्या भूलथापांना आता बळी पडणार।